महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करू पाहत आहेत. पण पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुण्यात सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे नाश्ता केलाय. निमित्त होतं वाडेश्वर कट्टा स्नेह संमेलनाचं. महापालिका मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध पक्षातील नेते पक्षीय मतभेद विसरून पुणे शहरातील वाडेश्वर कट्टा येथे एकत्र आले होते. भाजपला तब्बल 92 जागा मिळतील, नाहीतर सक्रिय राजकीय निवृत्ती घेईन अशी घोषणा वाडेश्वर कट्ट्यावर भाजपच्या संजय काकडे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंनी 23 फेब्रुवारीला पुणेकर एका चांगल्या राजकीय नेत्याला मुक्तील असा टोमणा देखील मारला. पण शहरात आपल्याच पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा दावा करण्यास हे राजकारणी विसरले नाहीत. पुणे महापालिकेसाठी मतदान झालं आणि पुण्याच्या गल्लीबोळात आता चर्चा रंगते की कुणाच्या जागा किती येणार. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अर्थात त्यामध्ये वाडेश्वर कट्टा मागे कसा असेल. पुण्यातले सगळे राजकारणी जे आहेत ते एकत्र या निमित्तानं आलेले आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे आपापले अंदाज जे आहेत ते वर्तवले जात आहेत. सुरुवातीला आपण भाजपकडे जाऊयात, कारण सुरुवातीपासून दावा करण्यात येतो की एक हाती सत्ता येईल. नाना, नेमकं काय सांगाल, किती जागांचा तुमचा आकडा आहे? भारतीय जनता पक्षाचे जे आत्ता वातावरण आहे आणि मी जे 15 दिवस की 20 दिवस फिरतोय संपूर्ण पुणे शहरात आणि माननीय मुख्यमंत्र्यांची जे नेतृत्वाखाली जे तिकीट वाटप झालेलं आहे व त्यांच्या प्रतिमाचा जो एक पुणेकरांना छाप मिळालेली, त्या माध्यमातून आम्ही एक हाती सत्ता स्थापन करू आणि 92 सीट आम्ही कमीत कमी निवडून आणू आणि एक हाती महापौर पद आम्ही. पण काही पैंजा पण लागल्या, जर नाही आणली तर? पैंजा अशा लागल्या नाहीत. काही लोकांनी सांगितलं नाही आलं तर काय करणार. तर मी म्हणलं नाही आलं तर मी सक्रिय राजकारणाची मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिली होती, ती माझ्यापासून पूर्ण होऊ शकली नाही असं मी समजेल आणि सक्रिय राजकारणाने मी निवृत्त होईल. मोठी घोषणा या वाडेश्वर कट्ट्याच्या निमित्तानं नाना करतायत. तुमच्याकडनं सत्ता हस्तगत म्हणजे केली असं अशा प्रकारे दावा त्यांचा आहे. 92 जागा येतील. तुमचा काय नेमका अंदाज आहे? काही आकडा सांगणार आहात की फक्त सत्ता येईल एवढंच? नाही, एकच मी मगाशी म्हणालो ते खरं आहे की सत्ता तर ही राष्ट्रवादीची येणार आहे. पण संजय काकडेंनी जी घोषणा केलेली आहे त्यामुळे पुणेकर एका चांगल्या राजकारणाला मुकणार आहेत, हे दुःख पुणेकरांच्या मनामध्ये सातत्याने राहील. थेट लढत असली तरी काँग्रेस आणि शिवसेना महत्त्वाचे फॅक्टर असतील. काँग्रेसची नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही गेले अनेक दिवस प्रचारामध्ये सक्रिय होता. काय नेमका तुमचा अंदाज? नाही, पुणे शहरातले सर्वसामान्य लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आहेत. ठीक आहे, लोकसभा विधानसभेत काय घडलं तो गौण विषय, परंतु आज जे काय भाजप सरकार चुकीचं जे काय कामकाज चालू आहे, आज लोकांची त्याच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत आणि उमेदवार आम्ही चांगले, पारदर्शक, स्वच्छ प्रतिमेचे काँग्रेस पक्षाने दिले. मी तर ठामपणे म्हणेल, विश्वासाने म्हणेल की सर्वात चांगले उमेदवार काँग्रेस पक्षाचे जे स्वच्छ प्रतिमेचे. आणि मला वाटतं आम्ही सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे प्रचार मोहिमेमध्ये आणि मला खात्री आहे की जो पूर्वीचा काँग्रेसचा आकडा होता त्याच्याहून अधिक काँग्रेसचे नगरसेवक निश्चितच पुण्यामध्ये निवडून येतील आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता ही पुणे महापालिकेमध्ये पुन्हा येईल. पटतं तुम्हाला हे? नाही, ते त्यांचं व्यक्तिगत मत मांडलं, पण पुणे शहरामध्ये परिवर्तनाचं वाता गेली 2.5 वर्ष वाहत आहे. जे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं, विधानसभेत 8 आमदार निवडून दिले, तोच परिवर्तनाची लाट या महानगरपालिकेत आहे. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या याच्यावरती पूर्ण मेजॉरिटी घेऊन येईल. मनसे हा एक महत्त्वाचा फॅक्टर असेल, कारण मनसे अस्तित्वाची धगडते अशा प्रकारच्या राजकीय जाणकारांची मतं आहेत. त्यामुळं काय नेमकं तुमचं मत सगळ्या ह्याच्यावरती आहे? तुम्ही सुरुवातीपासून दावा करताय की महापौर आम्ही ठरवणार. 100% बघा, जेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झाली, प्रभाग रचना, मतदार याद्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष गोंधळ, हे नागरिक बघत होते की कशा पद्धतीने याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत होता. त्यातच जे काय साहेबांनी विकासाचं प्रेझेंटेशन केलं, विकासाला त्यांनी साथ घातली, त्याच्या एक सभा काम करेल असं वाटतं? नक्की एक सभा नाही, साहेबांची जी काही मीडियामधून स्टेटमेंट झाली, जे त्यांच्या मुलाखती झाल्या, निश्चितपणे लोकांना त्या भावल्या आहेत आणि लोकांनी एक संधी, एक चांगला पर्याय, कारण लोक हे बघत होती की जे सत्तेमध्ये आहेत ते महानगरपालिकेतले आणि राज्यातले यांनी काय खेळखंडोबा केला आणि ते काय नागरिकांना गृहीत धरून करतायत आणि त्याचा पर्याय म्हणून सत्ता समीकरणाच्या चाव्या या नक्की मनसेकडे राहतील. मनसेकडनं दावा केला जातोय, दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांकडनं दावा केला जातोय. मात्र नेमकं होणार काय याचं उत्तर आता आपल्याला गुरुवारी दुपारनंतर मिळेल. मात्र पुण्यातलं हे सगळं राजकारण, पुण्यातले हे सगळे राजकारणी एका व्यासपीठावर येतात, हाच पुण्यातल्या राजकारणाचा एक वेगळेपण म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे.